अण्णा बसले का? हा डेपुटी जाले बघितलं का? ज्याला आता इथून गेले राव ते झुकत झुकत चाललो होतं राव. पेललंय का? हा वाटत आहे हो. आयला काय पोरग आहे राव. मी सकाळी माझ्याकडून 500 रुपये घेतले. बरं माझ्याकडे आम्हाला काहीतरी काम द्या बरं का. मला मी म्हणलं वरचं पाणी धरायचं तेवढं धर आणि मग 500 रुपये दिले त्याला. मला तुम्ही काळजीच ना करू, पोटाला काय नव्हतं म्हणला. मी जेवतो नाश्ता करतो जातो आणि तिथं पाणी लावून दिले 2 चाऱ्याला आणि इकडे निघून आलाय. मला आपाचा फोन आला खाली पाणी गेले म्हणून. मला वाटतं तिथं पाणी चालून इकडे काहीतरी टाकले काय बोला पैसे घेऊन बी काम करत नाही मला. घरी चालू त्याचे कान उघडितो. चला बरं तू तुमचं ऐकन जर हा त्याचे कान उघडितो जरा. बघितलं काय यांना काम सांगा. अरे पैसे घेतले त्या डेपोटीकडून पाणी भरायचे आणि इथं बोंबलत बसला ते पिऊन बसले आहो डेपोटी. का रे बाबा तू सकाळ सकाळ माझ्याकडे आला मला काहीतरी काम द्या म्हणला. मी म्हणलं आता मी भरणं करायला चाललो होतो. मला म्हणलं मी भरतो मला 500 रुपये द्या. 500 रुपये दिले तू इकडे आला का? माझ्या मित्राने ना आज ते श्याम आहे त्याच्यामुळे मला कर्मानं तुमच्या रानात उग बुच बुच वाटत आहे. कुठून पाखर एवढत येत कुठून खोकड एवढत येत. काय आहे का बघितलं की तुला ते श्यामे नसल्यावर काय काम नाही करायचं का? तुकडा नको का? तुकडा लागत हो तिथं माझ्या मनच लागा नाही एकट्याच. तू 2 वाफे पाणी लावून आलो इकडे. आहे का 2 वाफेवर पाणी लावून दिलं. मी तरी म्हटलं मला आप्पाचा फोन कस का आला की खाली आमची इथं पाणी आलंय. किती वेळ झाला पाणी लावलेलं? मला आता आठवलं असतं तर मग सांगितलं नसतं का. बरं चल मी थांबवतोय पशी. तू फक्त बारे मोड चल. मी थांबवतो ना मी थांबवतो. मी थांबवतो तिथं तू फक्त बारे मोड. मी सांगतो तुला पाणी खाली गेलं का. चल चल उठ आता काय करता पैसे दिले आता काहीतरी. हो चल श्यामे नसल्यावर काय जगायचं नाही. चल 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 चल. किती मोटरी चालू केल्या तो? 2. अरे 2 आहे. मोटरीचं पाणी काय साधं जाईन का? एक तुला गव्हाला चालू कर म्हणतो. दोन्ही सगळं सोडल्या काय? गहू झाला ना डेपुटी आता कवर भिजून. गहू झाला का सगळा? मग जाईन फुटून. पलीकड तिकडं पलीकड सगळीकडे भिजले हो. मग आता 2 मोटरी वर चालू आहेत. हा चल मग एवढ्या आयरनात किती भ्या वाटते बघा ना. काय भ्यावायचं इथं सगळा गहू आहे इकडून सगळं मोकळं एवढा ऊस आहे. काहीतरी आपलं करू. हे ऊस सगळं तिकडे गेला पण इकडे सगळं मोकळच आहे ना. हळूची एरीत पडशील. चल नीट पहिले वरची मोटर चालू आहे ना. चल चल हिन्नळी कॉक चालू कर का? कॉक चालू कर देऊ खालच्या अलग पाणी जाईन. चल तुम्ही असल्या ना आपली धाडच वाढते या जाल्याचं. हा धाडसला काय इथं भ्यायचं चालू काहीच नाहीये. हे झालं का सगळं इकडचं? सगळे झाले. मग काय 2च झाल्यात ह्या गहू होऊन आणि या 2 सोडलं का मागशी. काय झालं तू बी डेपुटी आणि इथं काय भ्यायलाय तुला? अहो एवढा मोठा आयरन किती खतरनाक आवाज येतो इथं. अरे काय आयरन नाही. रातची मी आणि आमच्या दादांनी पाणी दिलंय रात याला. कोणी येत नाही काय इकडं. काठी असली शेक करायचा. आता तो दिवस आहे दिवसा पाणी द्यायला काय हरकत आहे? दिवस तुम्ही दादा तुम्ही यायचे ना मग मी एकटा कसं येईन? अरे दिवसा नाही म्हणत मी रात्री दादा मी पाणी द्यायचो. मी खाली दादा खाली बसले असं जेन मला आवाज द्यायचे पाहिजे झाल्यावर आणि मी इथं पारा फोडायचो. सर पण उचलायला देता का मला? ते सरपंच जर आता नको डोकं काढू चालू काही बिन लगेच पैशात नको लगेच वळतीवर करून घेऊ. हे ना हे सगळं एवढं दिवसभर जेवढं होईल तेवढं दे. हा भिजितो ना मी. काय भिजले काय होतंय येत आहे ना सरपण हे काँग्रेस सगळं मी उपटायला घेईन. मला फक्त 200 300 400 500 600 1000 रुपये दे. देईन तुला 600 700 रुपये देईन. मग आता उपटू का नंतर? नको नंतर उपटगाच पाणी आधी आता महत्वाचं हे. मग देशील का पाणी कुठं पाणी देऊ? हे सगळं दे ना पाणी आता तू. नाही बाबा तुम्ही नका जाऊ सोडून. मला नाही जायचं सोडून तुम्ही. अरे झाल्यात मी सोडून जात नाही तुला. झाल्या आवाज काय येतोय रे? कुठे आज घर आवाज काय येतोय? कुठे? तू एक काम कर तू इथं थांब चालू कर. मी आलो बघून नेमकं काय. हो डेपुटी जपून जा बर का. आतले मोठाले चित्रा बैद काय वाघ येत काय? वाघ डुकर. तू एक काम तू काय कर काळजीच करू नको. मी बघतो काय गार वाजत आहे आणि तू इथं बस. मग इथं येतो एक येणे दे पाणी जा तू इथे बस इथं थांबू. हा बस जा जपून जा. हा मी बघतो नेमकं काय. कोण आहे रे? ए कोण आहे आतमध्ये? डेपुटी अयो 2 साऱ्या भिजून झाल्यात तर डेपुटी बाहेर आहे ना. अरे माणूस गेलाय का आत बसलाय बघतो. डेपुटी या बाबू डेपुटी या बाबू डेपुटी जर मला डेपुटीला खाल्लं काय नो. अयो आणायला डेंजर झालं. काय रे वावरात डेपुटी. काय मारामारी? नाही मारामारी नाही वावरात डेपुटी. काय लाईटीने चिघाडला काय? काम खतम.
हा काय काय झालं? वावरात डेपुटीच्या वाफ्यात वाघ अयो. डेंजर खाल्ला. तू तू काय करीत होता जालू? मी ऊसात शिरलो, वाघ तिरक्या नजरे माझ्याकडे पाहिलं वाघाने, तर मला लगेच कळलं तू माझ्याकडे पाहतोय म्हणून. मी फास्ट पळालो, परत आत शिरलो गपगापा. मग तर मला फक्त डेपुटीचा रुमाल दिसला अण्णा. डेपोटी वाघाली आता. पुरं फाडला. अयो अरे अरे चाललं अरे पळलं तरी. अरे गप 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 जालू, तिथं सांभाळायची परिस्थिती, तो इकडं आला पळत. आता 2-4 पोरं घेऊ, गावातून काट्या कुराडी घेऊ, जाऊ आपण शोधू ते वाघ, वाचवावं लागत त्याला. तर तू पळत आला वय रे. चाल फोट, चाल 2-4 काटे घेऊन जरा काट्या कुराडी घेऊन जाऊ पळत. डेपुटी डेपोटी अण्णा डेपोटी आव के रुमाल बघा. पण अरे काय बरं का हे जालू, आयला इथं तर काही वाघाचे पावलं दिसाना, काही दिसाना, आवाजही आहे ना. आवाज दिला डेपोटीला, किती आवाज दिला राव म्या. तुम्हाला घर्र आवाज येत नाही का इथं? येतोय भाऊ, अहो, लय मला मोठा तर येईना भाऊ. लय मोठा प्राणी इथं. ए, जालू अरे निघाला असेल का काय वाघाने राव? मग लांब डेपोटीला खाल्लं का काय काय कळलं? हे बघा ना, दिसत नाहीत का पावलं माझ्या माझ्या डेपुटी काय म्हणतो, मोबाईल काय वाजत नाही आणि आवाज दिला तर डेपोटीचा आवाज येत नाही, पावलंही दिसाना. याचा अर्थ असा होतो लांब नेला डेपोटीला आणि काहीतरी बरं वाईट झालं गाड्या. हो आपलं बी थांबणं चांगलं नाही, नाही. आता गावात जाऊन ना 4 चौघांना सांगावं लागेल, प्रमुख माणसांना काहीतरी पुढचा विल्हेवाट लावावं लागेल ना राव. सांगू गावात. चल भाऊ गावात, चला. चला चला चला. काय करावं रे आता? हा झालो आता कसं रे? ए काय रे? हा अण्णा बाई साहेब कोणत्या तोंडाने सांगू मी आता? अरे तुला झालं पण माझं डोकं चालवणार राव. आता काय करायचं झाले? अरे डोकं पण पडलंय अण्णा आता. अरे पण आता ही झालेली घटना आहे ना, सांगावं लागेल ना कोणाला तरी. कसं सांगायचं? कोणत्या? ती बाई साहेब 2 दिवसापासून माहेरला गेली. मला म्हणे डेपुटीची काळजी दे, त्यांना लाईटी पाशी जाऊन न देऊ, पाण्याला जाऊन न देऊ, तू काळजी दे. अरे तुला तसं नाही, त्याला काळजी संग होता ह्यो. आता तुमचं झालं पोरा हो. असं त्याला माणूस चालवला तो. मी थोडे घालेलं सोन्यासारखं. अरे भाऊ आता मला ह्यो प्रश्न पडाय, सरपंचाला सांगावं लागेल, श्याम्याला सांग, त्या आबाला सांगावं, गावात 4 लोकांना सांगावं लागेल. कोणच्या तोंडाने सांगायचं आता हे? अहो अण्णा, तुम्ही टेन्शनच नका घेऊ. मी ना आपल्या गावातल्या ग्रुपवर टाकलंय का डेपुटीला वाघाने खाऊन टाक. अरे तुला कोणी सांगितलं योग्या याडपटा? तुला कोणी सांगितलं हे काय? ते डिलीट करून टाक, कट कर ना ते मोबाईलचं. अहो गावातले लोक गेलेत तिकडे वावराकडे आता सगळे. अरे तरी डिलीट कर. एवढा गोंधळ करून ठेवला वांगाच्या आधीचे बाई साहेबला समजलं ना, लय अरे सगळा शिवनिशा होऊन एक मला 4 जबाबदार लोकांना सांगायचं होतं. तो काय गावभर केला याने गोळी. हो आमचे बाई साहेब आलत्या रे. अरे 2 मिनिटं पण डेपुटी शिवाय नाही राहत. ए अरे ते डेपोटी चांगला माणूस होता तसा. अरे त्याने गावात एवढ्या सुधारणा केल्या, आदर्श गावाला आपण आता झालंच असतं डिक्लेअर भाऊ. तर त्याच्यात केवढं काळाने केवढा घात केला ज्याला तू संघ वाचा राव तू. अरे डेगा कम रडतोय कडे? अरे टोम्या गेला काय ना आमचा कुत्रा. मी मग प्रयत्न केला वाचायचा, पण सोन्यासारखं येतं वाचण्याला आणलं काय करावं जालू आहे कसं करायचं भाऊ? कोणच्या तोड्याने कोणला सांगावं भाऊ? आपलं डोकं चालणार राव. देव माणूस होते डेपुटी, देव माणूस. अरे कुत्रा मेला एवढं कम रडायला लागलं तुम्ही? अयो डेपोटी, डेपोटी तू चांगला आहे काय? मला काय धाड? अरे यो म्हणलं वाघाने नेलं तुला डेपोटी. रोमालाचे फोटो टाकले मी व्हॉट्सअपवर. टाकले तुम्ही? मला कुठं धाड भरली काय? वाघाने नेलं होतं ना तुम्हाला. कोण म्हणलं मला वाघात नेलं? कोण म्हणलं वाघात नेलं? तुम्ही मग नाही की तिथे मला म्हणले वाघ आते वाघ म्हणून मी बघतो वाघ आते. डेपोटी येड्याच्या नादी लागला तू, कशाला म्हणायचं त्याला? अरे बाबा तो पाणी द्यावा म्हणून मी म्हणलो होतो, मी वाघाला पेट्रोल लावतो, मी तिथून कट मारला तो. फोन करून बंद ठेवला डेपोटीत. अहो हे हरामखोर फोन करीन म्हणून मी स्विच ऑफ करून ठेवला फोन. गावातले लोक केवढा गोंधळ यांनी मोबाईलवर टाकलं. मग तिकडं वाघ आला म्हणून. तुला कोणी मोठे म्हणून काय सांगितलं होतं मी वाघा नेलं मला म्हणून?
अहो तुम्हाला सापडावं म्हणून मी तुमच्या चांगल्यासाठी केलं गावात एकाच बोबाट झाला भाऊ डेप्युटी अरे याच्या काय काम सांगितलं काय करीतो राव ह्यो? आणि मला वाटलं आमचा टॉमी मारायला झालता तेव्हा त्यांनी काहीतरी खाल्लं होतं. मला वाटलं कुत्रे मेलं काय नाही, कुत्रे लयचे वे म्हणून रडत आहे. मी म्हटलं माणसं कमी जमले तिथं. नाही बाबा मेलंय म्हणून आमचं. डेपुटी तिथं आवाज कसा आलता वाघाचा मग? अरे मॅच काढला होता. आता तुला काय सांगू म्हणलं मी आहे ना वाघा माग गेलो असं तुला कळन आणि तू पाणी देशील गपचीप. काय पिढा झाले पंचायत ग्रुपला टाकले. अहो सगळ्या निम्या गावात बोबाट झालाय. सगळ्यांनी स्टेटस ठेवली. डिलीट करते आता ग्रुप. क्षमा माग त्याच्यावर सांग क्षमा चुकीचा मेसेज आहे म्हणून सांग. तू एक काम कर पहिलं मळ्यात जा आणि मळ्यातल्या माणसाला सांग डेपुटीचं आमच्याकडून गैरसमज झाला, डेपुटी तशीच घरी आले तर पळ. तू काय कर भाऊ आईला आता. सापडले म्हणून जा तू जेवढं सांगता तेवढं सांग पळ. डेपुटी मोटर चालू आहे हे लायकीच जे आणायच्या लायकीच्या काही निरोप आणतो राव. चांगला माणूस घालावला या डुकराई राव रे बरं झालं मी लवकर आलो नाही तर माहिती जाईनी आचिरी आणला असता माहिती. तयारी चालू केली असती आता डेपोटी देवा तरी शहानिशा करायची मी काय आता येते मळ्यामध्ये. डेपोटी आपले तर हातपाय गाळले माझे डोकं चालू नाही काय राव निमाला फोन का म्हणलं सुटका करीन ह्यो चट पाणी देईन म्हणून मी निघलो. काय पेड आली त्या बायकोला जर कळलं तर अवघड होईल. तिकडे बसू आतमध्ये बस. या अगं जरा स्वतःच्या मनासारखं राहायला शिका. आता तुझी जाव बघितली का कशी सासूशी गोड गोड बोलून कशी तिच्या संग गोड राहते ते, तसं तू बी जरा सासूशी गोड गोड बोलत जा. आणि हा सकाळी एवढ्या लवकर नको उठत जाऊ बाई. सगळ्यांच्या पहिले तूच उठतीन कामाला लागती. तुझी जाव कशी किती वेळ झोपून राहते बघितलं मी आता 15 दिवस राहिले तेव्हा. बरं ऐक जरा सासूशी गोड राहा. अगं तुझी जाव कशी तुझ्या सासूशी गोड गोड बोलून गोड राहती तशी तू बी तुझ्या सासूशी गोड गोड बोलत जा. आणि हा नवऱ्याला जरा मुठीत धर बाई. नवरा मुठीत असला ना का सगळं मनासारखं होतं. अलकीचा फोन आहे का? हा अलकीच आहे. बरं मी काय म्हणते स्वतःकडे लक्ष दे बाई. एवढं काम नाही करायचं आणि इतक्या सकाळी नको उठत जाऊ. कितीदा सांगितलं तुला जरा दमन. बरं ऐक अलके हे अण्णा आलेत. तुला माहितीये ना कसं टुमका असतं माझ्या मागं ते. हा तुला ना जरा वेळाने फोन करते मी. हा करते आता ठेव. तुला बंद कर तुला बंद. भामे तू काय डोक्यावर पाडलेली का ग? अरे तू आता 15 दिवस राहिली त्या पोरीक आणि तरी परत फोन. मी 15 दिवस राहीन नाही तर महिनाभर राहीन. तुम्हाला काय करायचं? अरे पोरगी आहे ना माझी. आवाज वाढू नको. आवाज वाढू नको. डोक्यात जाऊ नको. तुला मी काय सांगतो कळत नाही का? तू राहिली 15 दिवस तास तास बोलत. अगं जास्त बोलू नको. सुखाचा संसार चाललाय तुझ्या फोननी. काहीतरी तू तिथं भांडण कुदाळ वाढवशी. भामे तुला समजत नाही का सांगितलेलं एकदा? सगळं समजतं. जसं मी काढलं तसं माझी पोरगी काढायची नाही सांगून ठेवते. काय काढलं म्हणजे खाऊ घातलं सगळा संसार सांभाळला आणि काय काढलं? अगं भामे तू माव डोकं खवळू नको बर का. काय खाऊ घातलं तो? तू ऐक ना तो नाही खाऊ घातलं तर काय मी उपाशी मरण का? हे पा मी माझ्या पोरीशी बोलत होते आणि तिच्या संसारात थोडंफार लक्ष देणं मला. हात बोट करायचे नाही. मी शंकर आहे माव डोकं सरकू नको. काय करता तुम्ही? अगं त्या पोरीचा संसाराचा इस्कोट करायचा का तुला ते सांगतो 10 वेळा नको फोन कर. मी काय इस्कोट करायला निघले का? चार गोष्टी समजावून सांगत होते. भामे तुला कळतं का नाही काही? काय कळतं का नाही? तू माझ्या नजरे समोर नको होय. तू जर डोकं गेलेलं आहे तू. मला बी नाही राहायचं तुमच्या बरोबर. जाते मी. तुझ्या वाचून काय राहत नाही. जा तू. कोण खाऊ घालतं तेच बघते ना मी आता. कुठं खाईन हॉटेलात खाईन कुठे दिवस काढायचे हाताने करीन नाही तर काही करीन. रोज हॉटेलात जाणार आहे का? तू निघ. गावातलं कोण खाऊ घालतं ते पण बघते मी आता. जा तू जा. आणि पोरगी माझी एकटी तीच नाहीये तुमची बी आहे ना. तुम्हाला नको का काळजी तिची? अगं मस्त काळजी पण तुझ्यासारखी पाहिली नाही बायको. होय भो जा जा. मस्त काळजी बायकोला बाहेर काढायला निघले. जातेच आता. हो तू पाहतो मी कोण सांभाळीत तुला कुठं जाती तू? अगं मी कुठे खाईन कुठे जमिनी येईन हॉटेलात खाईन हॉटेलात भाभी मला थोबाड तुमचं थोबाड इथंच खात. कोण खाऊ घालतं नाही पाहिले तसे भुकणारे. जा कुठं जाती तर जा. मला शिकीतील मला सांगती. बघते ना कसा म्हातारा अडवतो ते. कोण खायला घालतं तेच बघते मी आता. नानी काय झालं? काय बडबड करत चालल्या? ते डंगर तुझा अण्णा नाही तसं भांडला माझ्याशी. झालं मी त्याला सोडून आता. काय बघते ना कसं कोण खाऊ घालतं त्याला आता ते. का बरं कोण खाऊ घालन?
चला तुम्ही घरी. अगं येवसाक काय झालं का नुसतं वाचावाचं भांडतंय माझ्याशी ते म्हातारं. अहो नानी माझ्यासोबत चला नको घरी. बाई, आता त्याला सोडून चालले मी, मला राहायचंच नाही त्याच्या बरोबर. आता कुठे जाणार तुम्ही? माझ्या घरी चला. नाही माझ्यासोबत. जाते, कुठं बी जाते मी आता. अहो मी तुमच्या घरी चला नाही म्हणते, माझ्या घरी चला म्हणते. चला चला चला. नुसती बडबड बडबड माझ्या मागं भांडणं करतं नुसतं म्हातारं. अहो, नानी चालूच राहत. नानी अन्नाचं एवढं मनावर नका घेत जाऊ, म्हातारा माणूस आहे, जाऊ दे बसा इथं. आणि मला सांगा सविस्तर काय झालं ते. म्हातारं घरी असलं की नुसती कुरकुर करतं बघ. आता माझी पोरगी लहानी, हा तिच्या घरी वाद चालू आहे. आता ती बिचारी जास्त सण करते त्या जावेचा आणि तिच्या सासूचा. अय्यो म्हणून तिला 4 गोष्टी सांगायला गेले का नको बाई आता तू नको जास्त सण करू. तर हे म्हातारं माझ्यावरच कावलं, नाही तशी बडबड केली. मग आला मला रागन, चालले आता मी घर सोडून. कशाला घर सोडून? आता हे घर सोडून जायचे दिवस आहे का बरं नानी? अहो फटका तोंडाचे अण्णा, चालूच राहतं नवरा बायको मध्ये. आणि तुम्ही असं केलं कसं होईल सांगा बरं? मग त्या म्हाताऱ्याला समजू नये होय आपली पोरगी त्रास काढते तिथं म्हणून. अहो, तुम्ही कुठे जायचं नाही, गपचूप इथं थांबा माझ्याकडे. बरं तुम्ही जेवण केलं का? आता किती केलं तर माझी पोरगी आहे बाई ती, तिला त्रास झालेला मला चांगलं वाटेल का? कळतंय नानी मला, तुम्हाला त्रास होणारच आहे ना. पण त्या म्हाताऱ्याला नाही कळत ना. आता समजून घ्या थोडस. चला मध्ये चालता का? चला चला मध्ये. काय म्हाताऱ्याचं चालूच राहतं. काय दाढी खायची रे, दाढी करता येत नाही का रे? काय करून तरी उपयोग आहे डेपुटी? हिला टोचायची तीच नाही राहती, तर काय फायदा ते करून? हा तिला तर बोलल्याने टोचितो, मग ती कशी राहील? तर नीट बोलायचं ना. काय झालं अण्णा? काय नाही भाऊ, गणगणी? देवा काय चायला लय वैताग आलाय भाऊ. हा हे फाट्यावर जाईल का रे कोणी? काय झालं? काय नाही, थोडं वडा ते भूक लागलेलं वडापाव आणायची होती जरा. वडापाव? हा भूक लागले नामदेवराव. अन्नासाठी घेऊन ये तुम्ही, काय काम हा नाही मला. थोडी तर हाय आहे थोडे पैसे वडापाव घेऊन ये अण्णा. आण 2 4 4 5 आण वडापाव. काय यार लय वैताग काय आलाय. झालं? झालं काय कम? हे नामदेव भाऊ, मी लय कटाळू होते. म्हातारी राव डंगरी समजून सांगून कटाळ नुसती भांडती असतो. आज इतकं डोकं तर आपलं मी हुसकूनच दिली भाऊ. काय तुम्ही बी नवरा बायको ना? हा भाऊ मी आज लय लय भांडण झालं आमचं. म्हणलं नीट तू डगले बाळ तोंड नको दाखवू. आता ते सुगंधाताई बरोबर गेली म्हातारी इथं. मी तरी म्हणलं सुगंधाताई काय घेऊन चालली? जाऊ दे भांडणं झाली मोरदे. होती का तुमची? हा भाऊ नामदेव मी खरंच भांडलो. आज जा म्हणलो कुठेही जा खड्ड्यात जाऊ. हे मला जाऊ दे मोरदे, ते आता नको काढू माझ्या दुकानात. बरं शांत राहा थांब. माझी बायको जाती, तुमची बायको जाती. तुमचे रोजचेच भांडण आहेत, पण ह्या म्हाताऱ्याला झालंय काय भांडायला? तुमचा सगळा संसार होऊ चुकला, काय भांडता आता? कशासाठी भांडता? नामदेवा अरे मी कटाळू सांगून त्या लेकीच्या परपंचात दे लक्ष. हिला फोन कर, आकीला फोन कर, तावडीला फोन कर. कटाळू भाऊ आज पराकोटीची भांडण. म्हणलं मला थोबाड दाखवू नको, मी हुसकून दिली भाऊ शपथ. काही म्हण मला तू, आज मला ना काही नाव ठेवलं ना तरी चाललं, पण आज लय तापलं. ह्या तरुण पोराला सांगायचं ना बायका संग भांडण करू नका. तुम्ही नवरा बायको भांडण करायला लागली. फक्त आता मीच गावात राहिलोय बिगर भांडणाचा बायको संग. माझ्या एखाद्या मा बी होतं काय माहिती. वडापाव आणून दे त्यांना. नका किरकिर घालू आता भूक म्हातारपणात. लागले श्याम तेवढं काम कर गाड्या भाऊ. जा तेवढं आणून दे. तेवढं काम कर भाऊ. अण्णा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बायको गेली म्हणून. मला अनुभव आहे चांगला. मजेत राहायचं, तुम्हाला सांगतो. खायचं प्यायचं एन्जॉय करायचा. थोडी संग आणू का 90? नको भाऊ नको. कुठं डोकं खराब झाले कुठं मी बसन कोणाला तरी परत तिला शोधित आणि बदकीन तिला म्हातारपणात कुठं बसतोय करी जाऊ दे. मग भूक लागली मला आण. मरू दे जे होईन तिथं उजडल. टेन्शन घ्यायचं नाही अण्णा. शामराव सोबत तुमच्या कायम स्वरूपी. ठीक आहे. आपण दोघं राहू सोबत, टेन्शन नका घेऊ. अरे देवा. सुगंधा ते पाय आलंच म्हातारं. जरा दम पडत नाही म्हाताऱ्याला. हा मी बोलते, थांबा इथेच थांबा तुम्ही. अण्णा बोला ना. पाणी आण जरा गलासवर पाणी आण. अहो अण्णा तुम्ही बाहेर का बरं बसले खायला? तू पाणी आण मग पाहू. अहो अण्णा पण घरामध्ये चला ना खायला, बाहेर का बरं बसले? हो सारं सांग. बस जरा खाली बस, मला खाऊन दे भूक लागली. अहो अण्णा पण तुम्ही वडापाव का बरं खाताय? नानी कुठे गेली?
हो सुगंधा, तुला खरं सांगू का, तू पोर आहे, तू अशी लपवायचं काय नाही, मग डोकं आहे ना आज लय गेलेलं आहे. अरे पोरी ऐक ना, तिला वाटलं डंगरीला मी उपाशी मरण, अन्न येयो मी वडापाव नाही तर काय हॉटेलमधून काय आणून खाईन माहिती का तुला. अहो अण्णा तुम्हाला भूक लागली मग मला सांगायचं ना, मी कोण नाही का तुमची. तिला काय वाटलं उपाशी मरण अण्णा, तिच्या वाचून उपाशी मरण, आम्ही हॉटेलात खाईन नाही तर कुठं खाईन. माझं ना सध्या आहे ना, माझं डोकं आहे ना इतकं तापलंय तुला सांगू का पुरी, मला तू डंगरी नको नको झाली. अहो अण्णा कवर हा वडापाव खाताय, चला मध्ये मी तुम्हाला जेव घालते. काय नको पुरी, तुला त्रास नाही देणार मी, ऐक ना मी उपाशी नाही मरणार एवढं, मी हॉटेल खाईन कुठं खाईन, पण त्या म्हातारी तुला सांग खरं सांगतो काय झालं, आल काय ना मोठी पोर, अरे कायम हिचा तिच्या फोन प्रपंचात, कायम हिचं लक्ष तिच्या त्या लेकरीच बाळ, आणि त्या जावायचं त्या पोरीचे भांडणं सुरू झाले. अरे सुगंधा ऐकत नाही, म्हातारीला म्हणलं नको, गरज आहे का सुगंधा, ती आता 15 दिवस राहून आली त्या अलकीक लेकीक, आल्यावर सुद्धा सकाळ संध्याकाळ तास तास फोन चालवतो. दुसऱ्या त्या पोरीच्या संसारात इतकी ढवळाढवळ केली, तिच्या संसारात काय झालं, भांडणं सुरू झाली तर काय करायचं हे तिला समजून सांगेल. माझ्या गुरागली ती, चांगलं सांगितलं लेकीच्या संसाराचं, मला उलटं पालटं बोलायला म्हणली तुला काय कळतं म्हातारे, आणि मी कसं आहे मग मग डोकं जे सरकलं ना, म्हणलं डंगरे तू निघ, तू या वाचून मला काय राहणार नाही, म्हणलं मी कुठेही खाईन काही करीन, पण तू या वाचून, आणि मी हाकून दिली तिला. इतकं तापलो, पोटच्या पोरीच्या प्रपंचाचं कळू नाही गेलं, त्याला काय करू सांग बरं. आता मला आहे ना त्या म्हातारीची गरज नाही, मग डोकं तापलंय, आणि ऐक ना मी आता कसाही राहीन कुठे खाईन, हो मी चाललो आता, जातो मी आता वृद्धाश्रमात जातो. वृद्धाश्रमात कशाला चालले अण्णा. अगं वृद्धाश्रमात राहायला नाही, माझी एक मैत्रीण आहे तिथं वृद्धाश्रमात, तेव्हा मामा फोन होतो, मी काय करतो सांगू का तुला, आता त्या म्हातारीला देवळात घालून माळ घालितो आणि घरात आणतो, माव धुणं भांडे परपंच चालला पाहिजे ना, हिचे मला ही नकोच. अहो अण्णा काही पण काय, तुम्ही ती मैत्रीण घरी लग्न करून आणणार. अरे बाबा माळ घालतो लग्न नाही, आम्ही काय करू म्हातारपणी, मला खाऊ घालीन कोण, धुणं भांडे स्वयंपाक पाणी कोण करीन, मी जाऊन ये ना तिला आणणार आहे. आणि तुला सांगतो मला काय तू पण आडू नको, आता तू पोर म्हणून तुला 2 शब्द सांगायलो, त्या म्हातारी वाचून डंगरी वाचून माव काय राहायचं नाही, मी चाललो आता, माझ्या मनाचा राजा आहे मी, राजा मी आता त्या म्हातारी आणतो दुसरी, तिच्या उराव आणतो दर तिकडं त्याच्या हरभरा. ही काय करावं ह्या नानी, ओ नानी. ऐकलं बाई मी सगळं, ह्या म्हाताऱ्याच्या काय डोक्यात ना काही सांगता येत नाही, जाते नाही तर थोड्यासाठी आणायची ती दुसरी बाया. अहो आता कशाला जाता तुम्ही, होईल त्यांचं राक्षांत. तुला माहित नाही सुगंधा, म्हाताऱ्याने एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना ती पुरी करतोच, समजत नाही भाई म्हाताऱ्याला, 40-45 वर्ष झाले त्याच्या बरोबर राहते ना, आता निघालंय दुसरी बायको करायला. मला जाऊ दे बाई, ते नाही तर ते डोक्यात आलं ना ते करायचं, त्या बाईला कोणच्या आणायचं वृद्धाश्रमातल्या बायला नाही आणणार ते. सुनंदा माझ्या म्हाताऱ्याची मला माहिती बाई सवय सगळी, जाते मला येऊ द्या. बघितलं का सुगंधा, गेलं बाई एकदाच घर सोडून गेलं. आता अगं त्या बाईला आणलं तर काय करायचं आता. नाही नानी नाही आणणार, आणणार कळतं तेवढं, एवढं वय झालं तर या म्हाताऱ्याला डोक्याचा भाग नाही अजिबात. हो ते म्हटले असं रागाच्या भरात, काही रागाच्या भरात कसलं आणलं, मग काय करायचं त्या बाईला. नानी रडता कशाला तुम्ही सांगा बरं, तुम्हाला बघून मला रडायला यायला लागला आता. अगं एवढ्या वर्ष राहिलो ना बरोबर, आता सुस्त वय आहे. हो नानी आता काय बोलावं मलाच काही कळत नाही. अण्णा पण असे कसं काय म्हटले, मी चाललो मैत्रीण. काय झालं सुखात नानी कम रडती, काय झालं म्हणून काय विचारतो ना आम्हा, हे डंगर गेलं ना दुसरी बायको करायला, पार माझा संसार मोडायची वेळ आली आता. हो डेपुटी, दुसरं लग्न करायला अण्णा आहे ना वृद्धाश्रमात गेले लग्न करायला दुसऱ्या पुरीसोबत. तुमची किरकिर झाली काय, लई भांडण झालं दोघांचं. अरे हा म्हणूनच अण्णा वाटाने किरकिर हे करीत चालले होते काय नु, गणगण करीत चालले होते. मला म्हणले मी चाललो आता वृद्धाश्रमात चाललोय, मला पण तेच म्हणे, मी आणतो म्हणे एखादी मैत्रीण तिसोबत लग्न लावून येतो म्हणे. आता बघितलं का ना, बरोबर आता लक्षात आलं. मला एकदा म्हणले होते ते वृद्धाश्रमात माझी मैत्रीण आहे, आणि मला लई दिसा मला एकदा म्हणली होती मला घेऊन चल म्हणून, मला वाटतं बहुतेक तिकडेच गेले. म्हणजे तुला बी माहिती तर नाम आहे सगळं. मला माहिती, पण मला काय माहिती एवढं, मला वाटलं चाष्टावरी म्हणत असतील. कशाची चेष्टावरी गेलं त्या बाईला आणायला आता ते म्हातारं. का बरं, काय तुमची भांडणं झाली काय. हा झाले सकाळी थोडे भांडणं. कशावरून झाले ते पण सांगा डेपुटीला. आज सगळं सांगायचं का, म्हाताऱ्याला समजत नाही होय. काय झालं नेमकं तुमचं. काय नाही, त्या पोरीला फोन केला माझ्या म्हणून त्या म्हाताऱ्याला राग आला.
पोरीला फोन केला राग आला ती म्हणजे मोठी पोरगी आहे ना तिला आता तिच्याकडे जाऊन आल्या वाटतं सारखे 1-1 तास फोनवर बोलत होता नानी. मग अण्णांचं म्हणणं होतं 1-1 घंटा काय बोलत ती पोरींसोबत, त्यांच्या घरात भांडणं व्हायला लागली. आता अण्णांचं बरोबर आहे, नानी आई म्हणून नानी त्यांच्या जागेवर बरोबर आहे. आता ना मला सांग, माझी पोरगी आहे का नाही ती? जसं मी त्रास काढला तसं ती नाही काढायचा. आणि तिची सासून तिची जाव तिला लय जाच करू राहिली. हाय पोरी करता जीव तुटतो, पण अण्णाला नाही आवडत ना. अण्णा देखता बोलायचं नाही, लांब जाऊन बोलायचं. कशाला त्यांच्या देखता बोलायचं? आणि तुम्ही नवरा बायको आता कशाला किरकिर करतो? तुम्ही दोघं जिथे ते पोरग तिकडे दोन्ही लेकी चांगले नात येतात आणि काय किरकिर घालता तुम्ही उगच? तर म्हाताऱ्याला समजू नाही वय, ह्या वयात चाललंय खुशाल दुसरी बायको करायला. आता म्हाताऱ्याला सांगावं कोणी, ते मला माहिती आहे अण्णाचं. एकदा मनात घेतलं ना काही ना काही, नाही आता ती दुसरी बाया घेऊन यावं तुमच्या इथं. डिपुटी असं नका म्हणू, ती नानी अजून टेन्शन घे. बघते ना मी आता कसा म्हातारा आणतो ते दुसऱ्या अरे बाईला. काय पाहती तू? आणणारच आहे मी डेपोटी, मी आणणार आहे. मी ह्या म्हाताडीनी ना मला इतका जाच केलाय ना, लय त्रास दिला. मी खरंच आणणार आहे, तू बघतच राहा. कशा आणते बघते ना, रक्ताचं शिपण करीत दारात सगळं आणून तर बघा, मग सांगते. अगं काय रक्ताचं शिपण करते तू? शंकर आहे यो अण्णा, म्हणे मला शंकर challenge आहे. देते काय? अगं म्हाताडी तू किती भांडली सकाळी. काय तुला सांगितलं होतं मी? काय सांगितलं काय होतं मी? भांडले? पोरीसाठी भांडले ना? हे बघा, हे नामा बघा बाबा, तुम्हीच बघा आता. काय तुम्ही समजून सांगायला? आपलं तर रद्द झालं बो डोकं. नानी तुम्ही नका टेन्शन घेऊ, म्हातारा करते दुसरी बायको, तुम्ही दुसरा नवरा बघा. श्याम्या, या म्हाताऱ्याने बिनलायची नाही मी. मला ह्योच नवरा पाहिजे. ह्यानी लाच सोडली म्हणून मी नाही सोडली. आलाय सांगायला. काय चालू काय अण्णा? काय लावलंय तुम्ही तरुण पोरावरी? नवीन लग्न झाल्यावानी कशाला हसता बिडा तुम्ही अण्णा? काय चाललंय? अरे बाबा, पाहिलं की म्हातारी. अरे हसू नको तो काय करू बाबा. अरे तिला सारं खरं वाटलं ना. अरे नामदेवा, 40 वर्ष झाले हिच्या संग संसार केला, हिला कळू नाही का रे? अरे माझं म्हणणं काय आहे, तळतळ काय आहे? लेकीच्या परपंचासाठी सारा जीव तुटतोय. हिला कळायला नको का? हे शेवटी हे नाटक करायची पाळी आली. नामदेवा, आत्ता 15 दिवस ही लेकी करायली. 15 दिवस राहून आले सुद्धा सकाळ संध्याकाळ बरं. त्या पोरीचं चांगलं आहे बरं का, संसार चांगला चाललाय रे. सासू जुरे फटकळे, नवरा जीव लावितोय, सगळं चांगलं आहे. कशाला लक्ष द्यावा? हिच्या आईने हिच्या प्रपंचात लक्ष दिलं का? नाही दिलं. आमच्या पोरीच्या प्रपंचात ही लक्ष देते. हिच्याच सुनाला विचार, हिच्या सुनाची आई करते का काय आमची? येईन त्रास देते का? नाही देत. माझ्या लेकाचा प्रपंच चांगला आहे. आणि मला तेच म्हणायचं अरे का तू बाबा तुझ्या पोरीच्या संसारात लक्ष देऊ नको, लय दखल देऊ नको. अरे डोळ्यांनी पाहिले तू उदाहरण तर नामदेवा. आणि हिला गोडी गुलाबीनी समजा म्हणून मी आज नाटक केलं, आज भांडलो आणि हिला म्हणलं तू मेली, मला तू घर सोड, मी चाललो, मी दुसरं लग्न करेन. अरे 40 वर्ष हिचा एवढा जीव लावलाय, किती जीव आहे तिला माहिती. विचार तिला, जीव नाही तू माझा इतका? हाय ना, मी कुठं नाही म्हणते, पण बोलले 4 गोष्टी पोरीशी तर काय बिघडलं? काय वेगळं सांगत होते का काही? काय काय असं करते? अरे काय करू नामदेवा, हिला कळत कसं रे? मग माड ऐक, मी तेच सांगतो का लक्ष नाही द्यायचं. सुखात चाललंय सगळ्यांचं, आपल्या पोरीच्या कोणी देत नाही, सुनेच्या द्यायचं नाही, तूही देऊ नको. अरे बाबा, सासू सासरे सांभाळणं काम आहे तिचं. बोलत असेल ही मनाव घेते आणि मला उलट बोलत. मला फक्त या काळात आहे, जर आपण चुकीचं वागलो, चुकीची दखल दिली तर प्रपंच तोटात होऊ नये म्हणून तळतळे म्हातारी भाव डोकं खाती ना परत. बरं तुम्ही दोघं शांत बसा आता. हे बघा लक्षात आलंय आमच्या काय झालंय ते. नानी अण्णा म्हणते तसं बी ना, तुम्ही जेवढा हस्तक्षेप करायचा थोडाफार केलाय. आता इथून पुढे त्यांचा सुखी संसार चाललाय, त्याच्यात परत ही करू ना. तुम्हाला चांगल्या 4 गोष्टी सांगायच्या ना तर सांगा. काय होतंय, आईनं मुलीच्या याच्यात हस्तक्षेप केला ना, चांगले चाललेले सुखी संसार तुटत येत. तरी मी म्हणलो माझी बायको कोण येत नाही, मला ना यांचं तर काहीतरी वेगळंच असतं. तिच्या तिला शिकित असेल ना. तुम्ही चांगले ते नका सांगू, वा घरी चला. केलाही नाही पाराचा काम. काय ते भाऊ, अरे आज चाललंय काय आमचं? काय नाही, ठीक आहे नामदेवा, मला कळालं सगळं. तिलाही तिच्या 4 गोष्टी कळाल्या, तुझी तुला कळाली ना. नीट या पुढं प्रपंचात पोरीच्या लक्ष द्यायचं नाही. आपल्या लेखाम आहे, शेती आहे, मला जपणं काय जपायचं? काय आलीच नाही का? आलीच नाही, काय नाही. नानी तुम्हाला सांग का, किती जीव मजा केली. अण्णा कोणची बाईको आणत नसतो, काही नसतो. आता एकच करा तुम्ही दोघं बी बरं का. अण्णा तर काय हस्तक्षेप करीतच नाही, तुम्ही बी आता त्या पोरीच्या तिकडे हे करू नका. आणि पण फोन केला ना तर बाई काय चाललंय, बाई काय नाही एवढं विचारायचं. आपल्या तिच्या सासू संग बोलायचं, आपल्या जावाई संग बोलायचं, पण आपला सूर तिथं भांडणं लावायचं नाही पाहिजे. एवढं लक्षात घ्या तुम्ही दोघं.
नाही करायची, पण ह्या म्हाताऱ्याला सांगून ठेव नामा, परत त्या बायाचा विषय या घरात नाही निघायचा. गंमत करू नका. ती म्हातारी एकटी पेटी झाली. तुला मी उगच काय करू मी ना किती वेळा किती जीव राहू या म्हातारी साऱ्या गावाला माहिती. आपण गेल्याशिवाय भांडण मिटणार हे दोघं आहेत ना. हे ढकल बी तुला मला माहिती. पेटत येत मी आणि थोड्या वेळाने गोड बी होते. चल, जातो बुवा आम्ही. थोड्या वेळाने जरा 2-4 शब्द सांग. जा तुझा शाबा आम्ही कळालं, आम्हाला कळालं. आम्ही तुला कसं सांगू किती जीव आहे बाळा तुझ्या. मामी तुझ्याशिवाय माव विश्व कोणी जग नाही ग वेगळं. अगं तुझ्यासमोर भांडून मी दुसरं लग्न करी तुला कसं काय खरं वाटलं. बावळाट गोळाची हे वडे मला माहिती तुला आवडा, त्यात मी 2 वडे जास्त आणलेत. किती वेळा सांगितलं तेलकट खायचं नाही म्हणून. मी 2 तर घास खाल्ले तुझ्यासाठी आणलाय. आणि ऐक या पुढं असं रुसायचं नाही. पहिला घास भांडत नको जाऊ बरं का. काही भांडत तू. मग तुम्ही बी काही बोलायचं नाही. ती दुसरी बाई आणीन आणि काय करीन हे काही बोलायचं नाही. बरं खा तू खा, तुला लय आवडत येतं का. पाणी आणू.